नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये। तर आज एक छान असा आपला डेली व्लॉग आहे। तर आता श्रावण चालू झाला आहे म्हटलं तर खूप व्रत वैकल्य करतात। तर हा महिना खूप पॉझिटिव्ह एनर्जीसाठी चांगला असतो। तर तुम्हाला जर जमले तर भरपूर असे व्रत वैकल्य तुम्ही या दिवसामध्ये करू शकता। तर मीही वैभव लक्ष्मी मातेचे 11 शुक्रवारचे व्रत करणार आहे। तर आज शुक्रवार होता तर त्याचीच तयारी चालू होती। तर छान असं उंबरठा पूजन करून घेतलं, कारण उंबरठा पूजन केल्यानंतर जी काय एक ऊर्जा येते ना, ते काय शब्दात सांगता येणार नाही। तुम्ही नक्की करून पहा, करत नसला तर खूप छान पॉझिटिव्ह असं वाटतं। आणि मंगळवार व शुक्रवार किंवा मग गुरुवार या 3 वारी तर हमखास आपलं उंबरठा पूजन हे झालंच पाहिजे। तर मी छान असं आता उंबरठा पूजन करून घेते व मला हातानेच उंबरठा पूजन करायला आवडतं, चमच्याने नाही। तर तुम्ही नक्की करून पहा। देवपूजा करून घेतली, कारण मी पूजा आहे तर ती डायरेक्ट इव्हिनिंगला मांडणार आहे, कारण आत्तापासून मांडून हे दोघे काही त्यावरती ठेवणार नाही। त्यामुळे घरामध्ये व्रत वैकल्य असल्यावरती थोडंसं एक्स्ट्रा डेकोरेशन केलं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं। तसं तर रोजच माझं एवढं असतं, पण जरा एक्स्ट्रा केल्यावरती खूप छान असं वाटतं। तर पहा, आजची छान गोकर्णाची किचन गार्डनमधील फुले भेटलेली होती टेरेसवरची, तर तीच घातलेली होती। तर तुळस तर पहा किती छान अशी दिसत आहे, वातावरणही खूप भारी झालेलं आहे। तुम्ही व्रत वैकल्य करता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आहोंनी आज एक मला एक्स्ट्रा काम करून ठेवलेलं होतं। तर चिमणी क्लीन करायला काढायचीच होती, पण त्याने नेमकी आजच काढून दिलेली होती। तर त्यावरती स्प्रे मारून ठेवला म्हणजे पटकन ते निघले जाते। व आता म्हटलं काम काढलंच आहे तर मी खिडक्या व किचन ओटाही क्लीन करून घेतला। तर स्वच्छता केल्यावरती खूप छान असं वाटतं। मी नक्कीच करते, म्हणजे खूप जास्त तेलकट होत नाही। तर इव्हिनिंगला छान असं इथं मी चहा ठेवलेला होता व मटकी शिजण्यासाठी ठेवलेली होती, कारण कांदा विरहित आपल्याला भाज्या करायच्या असतात। तर आज मटकीची भाजी करणार होती। खिरीचा नैवेद्य बनवून घेतला व पूजा मांडून घेतली। तर पूजेचे सर्व साहित्य आहे तर ते मी एकत्रच गोळा करून ठेवलेलं, म्हणजे पटपट पूजा मांडता येईल व वाचता येईल। तर हे दोघे जागेच होते। आता कस तरी मी पूजा वाचून घेतली, कारण हे दोघांनी खूप त्रास दिलेला आहे। पुढच्या वेळेस ते झोपले की मगच मी पूजा मांडणार आहे। तर माझ्या पूजा व्यवस्थित मांडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा, व काही चूकभूल झाली असेल तर तीही नक्की कमेंट करून सांगा, कारण मी पहिल्यांदाच व्रत केलेलं आहे। आजचा हा छान असा मेनू आहे। तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही टेरेसला गेलेलो होतो। तर पहा, माझं किचन गार्डनमधील झाड किती छान प्रकारे आलेलं आहे। हा, त्याला उद्या फुल येणार आहे, हो बघ, हो उद्या फुल येणार आहे ह्याला। आज फर्स्ट फुल आहे उद्या। ए हात नाही लावायचा बघ।